सन्माननीय दादाजी पाटील साहेब प्रथम चाकणे वाई परदेशी अजित शेळके लोणंद भ्यू सूरज शिरतोडे खटाव रेड करण देवकर मोहित भ्यू सौरभ जाधव वाकरी रेड किरण राणे सोमनताई भ्यू कृष्णा तरंगे पिंपरी रेड ऋतुराज खडक सूर्यबाब सावी भ्यू अनिकेत सूळ खडकी रेड यांचा या ठिकाणी सन्मान सूर्यवंश गुंजवकर खटाव भ्यू सरनंगा विशाल थोडे 80 किलो वजन गट सांगतो राजू भागातला चालू होतो सेकंड कॉल कराडचे असणारे उद्योजक प्रदीपजी यांचा या ठिकाणी सन्मान झालेला आहे 80 किलो वजन गट राजू विभाग आदित्य शिंदे धवळ रेड कास्ट्यूम आणि भूषण कासुर्डे खंडाळा ब्लू कास्ट्यूम 79 किलो वजन गट चालू होणार आहे पहलवान मंडळीने नोंद घ्यायची आहे पहिला राऊंड चालू होणार आहे 79 चा धन्यवाद पाहुणे आप आई बाहेर आहे सनी मध्ये या समयाला उपस्थित आहेत तुम्हाला परदेशी सर आपल्याला विनंती सनी मध्ये यांचाही सन्मान आपण करावा सत्तर किलो माती विभाग यानंतरची कुस्ती बाळासाहेब ठोंबरे कडेगाव रेड रमेश दामी कराड यो तयार राहायचा तुमच्या हा व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्वच मान्यवर महोदय आपल्या सर्वांचं चित्त थरारक जोरात चालू सुजमान पटेल वाघेरवानी सुयश कदम पारगावचा हॅलो माईक जरा थोडे बंद होतं काय 2 मिनिटं जुना विषय सर्व पंच मंडळींना विनंती आहे की आपले दोन्ही माईक 1-2 मिनिटं काही सूचना घ्यायच्या आहेत त्यासाठी बंद ठेवावे सातारा जिल्हा कुस्ती संघाच्या वतीनं आयोजित जिल्हा कुस्ती निवड चाचणी आणि या निवड चाचणीच्या निमित्तानं संपूर्ण जिल्ह्यातून उपस्थित असणारे सर्व पैलवान वस्ताद कोच त्याचबरोबर कुस्ती शौकीन दानशूर मंडळी या सर्वांचं मी सातारा जिल्हा कुस्ती संघाचं सरचिटणीस या नात्याने आपलं सर्वांचं या ठिकाणी सरचं स्वागत करतो महाराष्ट्राची कुस्ती त्याचबरोबर या महाराष्ट्राच्या कुस्तीमध्ये सातारा जिल्ह्याचं बहुमूल्य असं योगदान आहे देशाला पहिलं ब्रॉन्झ मेडल मिळवून देण्याचं काम आपल्या सातारा जिल्ह्याने केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं ही चाचणी या ठिकाणी होत असताना आम्हाला मनस्वी आनंद होतोय कारण एवढ्या भव्य स्वरूपात ही या ठिकाणी चाचणी निवड चाचणी स्पर्धा पार पडते माझी सर्व कुस्तीगिरांना सर्व वस्ताद मंडळी सर्व कोचेस मंडळींना एक विनंती आहे की या ठिकाणी जे न्यायदेवतेचं काम करणारी मंडळी आहे ही आपल्या जिल्ह्यातले त्यामुळं माझी कळकळीची विनंती आहे या ठिकाणी जे पंच मंडळ आहेत जे न्यायदेवतेचं काम करणार आहे त्यांच्यावरती जे काय ऑब्जेक्शन असेल काय आपल्याला आक्षेप असेल आपल्याला आपल्या घटनेत